एका मांजरीची गोष्ट. वाघाची मावशी. मावशीला दिसलं घर. घर होतं रिकामं. आयत्या बिळावर नागोबा. हा हा हा. शिरली ना घरात. लाडीगोडी करून जिंकलं ना माझं मन. उंदीर खाईल म्हणून राहू दे म्हटलं. आणि काय करणार, मी नसताना ती घरातच राहणार. उंदीर काही कमी झाले नाहीत. काही बोलून काहीच उपयोग होणार नाही. पाहुण्यासारखी मी येणार, मावशी मात्र घरातच राहणार. विचार केला राहू दे. मग खाऊ पिऊ घातलं. मांजराने घरात माझ्या बस्तान मांडलं. बरेच दिवस असंच चाललं. मांजरीने बेडूक, उंदीर आणखी बरेच काही खाल्लं. स्वच्छता अभियान माझ्या घरात राबवलं. एक दिवस याचं उत्तर मला सापडलं. बोका कधी दिसला नाही. पण बाळांच्या सुरक्षेसाठी मांजराने माझं घर हेरलं. आईचं हृदय आईलाच कळलं. सुरक्षा कवच म्हणून मावशीने माझ्याच घरात राहायचं ठरवलं. मनुष्य असो प्राणी, आईच्या प्रेमाला उपमा नाही. हो, पाळं घातलेत. छोटे छोटे बाळ. नाही, अरे अरे तिला उचल आता तिकडून. उचलून मी कशी करू ते काम. त्यांना उचल तिकडून. उचल. मी कसं करू तिला. आईच्या मनाची गोष्ट आईलाच कळली. मनीमाऊ आणि माझी गट्टी जमली. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, हसत आणि हसवत राहावे. अशीच असते आई.